मराठा आंदोलनासंदर्भात आज जी सुनावणी होती ती सुनावणी आजची संपलेली आहे आणि आता उद्या दुपारी 3 वाजता याच विषयावर हायकोर्टामध्ये पुन्हा एकदा सुनावणी होईल। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या विरुद्ध एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे हायकोर्टामध्ये। त्याच याचिकेवरची ही सुनावणी आहे, ज्याचा उर्वरित भाग हा उद्या होणार आहे। आंदोलकांकडून आदेशांचं पालन झालं की नाही हे आम्हाला उद्या सांगा। मुंबई हायकोर्टाने सरकारला या सूचना दिलेल्या आहेत। या संदर्भात आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना कंगणे आता आपल्या सोबत आहेत, ज्या आणखीन माहिती देतील कोर्टामध्ये नेमकं काय काय झालं, हायकोर्टाने काय काय सूचना दिल्यात आणि या सूचनाचं पालन उद्यापर्यंत होणं शक्य आहे की नाही, ज्योत्स्नाकडनं जाणून घेऊया। ज्योत्स्ना, कविता अगदी बरोबर आहे। आपण बघितलं की गेल्या 4 दिवसांपासून जे आहे मुंबईमध्ये मराठा समाजाचं आरक्षणाच्या संदर्भात जे आहे ते आंदोलन सुरू आहे आणि मराठा आरक्षणाचे जे नेते आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे। मात्र दुसरीकडे मुंबई हायकोर्टामध्ये याच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आणि आज झालेल्या सुनावणीमध्ये 3 महत्त्वाच्या नोंदी ज्या आहेत त्या मुंबई हायकोर्टाकडून नोंदवण्यात आल्या। त्या म्हणजे 3 प्रश्न जे आहेत ते मुंबई हायकोर्टाने विचारले। पहिला म्हणजे जे आहे ते की रस्त्यावरती म्हणजे सामान्य मुंबईकरांचं जनजीवन जे आहे ते या आंदोलनामुळे विस्कळीत होतोय, कारण ते नियम घातले होते त्या नियमानुसार आंदोलनाची परवानगी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये देण्यात आली होती। मात्र आपण बघतोय की दक्षिण मुंबई जी आहे ती संपूर्णपणे पहिल्या 2 दिवसामध्ये मराठा आंदोलकांनी जो आहे दक्षिण मुंबईमध्ये गर्दी केली। त्याच्यानंतर आपण बघितलं की आता नवी मुंबईपर्यंत जे आहे हे लोड पसरलं आहे। त्याचबरोबर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुद्धा जी आहे ती अगदीच खोळंबली असं आपण म्हणता येणार नाही। मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर त्याचा परिणाम पाहायला मिळाला, कारण अक्षरशः मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन असो किंवा त्याचबरोबर मुंबईच्या ज्या इतर बसेस सेवा असो, मुंबईचे रस्ते असो, या ठिकाणी सुद्धा मराठा आंदोलन जे आहे त्यांच्यामुळे रास्ता रोको किंवा एकूणच बॅरिकेड जे आहेत ते ट्रॅफिक पोलिसांना लावावे लागले। आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये सर्वात मोठा मानला जाणारा गणेश उत्सव हा सण जो आहे तो सुरू आहे आणि अशामध्ये जे आहे ते गणेश उत्सव सार्वजनिक मंडळाचे जे गणेश भक्त जे आहेत ते गणपती बघायला बाहेर येतात आणि त्यामुळे आणखी ही गर्दी जी आहे, एका बाजूला मराठा आंदोलन करण्याची गर्दी तर दुसऱ्या बाजूला गणेश भक्त सार्वजनिक गणेश मंडळाला भेट देतात त्याची गर्दी, ही गर्दी जी आहे आणि दुसरीकडे जे आहे ते मुंबई सामान्य मुंबईकर जे चाकरमानी मुंबईकर आहे या सर्वांवरती याचा ज्योत्स्ना, मला तुम्हाला थोडंसं थांबवावे लागेल। मुख्यमंत्री सध्या बोलतायत। मेट्रोचे सगळे ट्रॅव्हलर्स आहेत त्यांच्याकरता तर अतिशय चांगल्या पद्धतीनं ही कनेक्टिव्हिटी तयार झालेली आहे। याच्यामुळे सिमलेसली मेट्रोमध्ये त्यांना ट्रॅव्हल करता येईल आणि मला असं वाटतं की त्याच्यातनं ट्रॅफिकचं रेग्युलेशन देखील मोठ्या प्रमाणात होईल आणि विशेषतः पेडेस्ट्रियन म्हणजे पादचारी अशा प्रकारची जी व्यवस्था मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे अपेक्षित असतं ते या पुलामुळे होणार आहे। आणि आपण बघू शकता अतिशय आयकॉनिक अशा प्रकारचं स्ट्रक्चर या पुलामुळे तयार झालंय, हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे। सर, कोर्टात आज सुनावणी पार पडली आंदोलनासंदर्भात आणि 4 वाजेपर्यंत मुंबईचे रस्ते मोकळे करा अशा पद्धतीचे कोर्टाचे आदेश आहेत आणि इतर ठिकाणी आंदोलन होणार नाही याची देखील काळजी घेण्यात येईल। मला असं वाटतं, मी प्रवासात असल्यामुळे कोर्टाने नेमकं काय म्हटलंय ते मी ऐकलेलं नाही, पण कोर्टाने मला जे समजलं त्यात हेच सांगितलेलं आहे की जी काही परवानगी होती ती परवानगी काही अटी शर्तींचा होती, त्याचं उल्लंघन झालेलं आहे आणि विशेषतः रस्त्यावर जे काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या संदर्भात कोर्टाने प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे आणि काही निर्देश हे दिलेले आहेत। जे काही कोर्टाचे निर्देश आहेत ते पालन करणं हे प्रशासनाला क्रमप्राप्त आहे। प्रशासन कोर्टाच्या निर्देशाचं उचित पालन करेल। बैठकीमध्ये आम्ही सगळ्या लिगल ऑप्शन्सचा विचार केला, त्याच्यानंतर काही त्या ठिकाणी जे काही मार्ग काढता येतील ते मार्ग काढत असताना कायदेशीररित्या ते कोर्टात कसे टिकू शकतील या संदर्भातली काही चर्चा झालेली आहे। त्यातली काही माहिती अधिकची मागवलेली आहे। ती माहिती आल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही बसलो होतो आणि या संदर्भात एकदा जे काही मार्ग आपल्याला काढायचे आहेत हे जर कायदेशीर मार्ग काही जर त्यातनं शक्य असतील तर ते काढण्याची आमची मानसिकता आहे, त्याच्यावरच आमचं वर्किंग चाललेलं आहे। सर, पत्रकारांवर देखील हल्ले झालेत। खरं तर आम्ही मुंबईतल्या असोसिएशनला पत्र देखील लिहिले की हे सगळं चुकीचं आहे, महिला पत्रकारांवर विनयभंग करण्याचा प्रकार देखील घडले। मला असं वाटतं की हे अतिशय चुकीचं आहे। पत्रकारांवर हल्ला आणि विशेषतः महिला पत्रकारांचा विनयभंग हे कुठेतरी गालबोट लावणार आहे, कारण आपण 30 पेक्षा जास्त मराठा मोर्चे बघितलेले आहेत, त्याची शिस्त बघितलेली आहे आणि मला असं वाटतं की त्या मोर्चांनंतर सरकारने सकारात्मकतेनं केलेला निर्णय देखील त्या काळातला किंवा शिंदे साहेबांच्या काळातला आपण बघितलेला आहे। त्यामुळे अशा प्रकारे
शेवटी पत्रकार असतील किंवा विशेषतः महिला पत्रकार हे आपलं काम करत असतात, त्या ठिकाणी रिपोर्टिंग करत असतात, किंबहुना लोकशाहीमध्ये तुमची भावनाच पोचवण्याचा प्रयत्न करत असतात. अशा वेळी त्यांच्यावर असा हल्ला होणं हे बिलकुल महाराष्ट्राच्या एकूण संस्कृतीला शोभणारं नाही, अतिशय अशोभनीय आहे आणि याचा सगळ्या स्तरावर निषेध झालाच पाहिजे. शहरासाठी होत्या त्यांनी तुमचा जुना एक व्हिडिओ दाखवला तुमच्या भाषणाचा मराठा आरक्षणासंदर्भातला आणि त्या संदर्भात सरकार कुठेही चर्चा करताना दिसत नाही सगळ्या आंदोलकांनी. पहिल्यांदा तर असं आहे की माझी सुप्रियाताई सहित सगळ्यांना विनंती आहे की अशा प्रकारच्या सामाजिक प्रश्नावर राजकीय पोळी भाजणं हे बंद केलं पाहिजे, कारण त्यातनं आपलंच तोंड पोळतं. आणि दुसरं महत्वाचं लक्षात ठेवा की खरं तर हा त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे प्रश्न की मराठा समाजाचे प्रश्न इतके का चिघळले आणि त्याच्यावर सोल्युशन काढलं कोणी? त्यांच्या काळात निघालं का सोल्युशन? काढलं का त्यांनी? उलट मध्ये पुन्हा 2.5 वर्षाचं सरकार होतं त्यावेळी तर एकही निर्णय मराठा समाजाच्या बाजूने त्यांनी घेतले नाहीत. जे निर्णय झाले मी घेतले, शिंदे साहेबांनी घेतलं, तर पुन्हा आमचं सरकार त्या ठिकाणी घेत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपली राजकीय पोळी भासणं त्यांनी बंद केलं पाहिजे. सर, साऊथ मुंबईच्या लॉ एन्फोर्समेंट कोलॅप्स झाली अशी टीका केली जाते. काही ऍक्टर्सनी सुद्धा तसे ट्विट केले. नाही, लॉ एन्फोर्समेंट कोलॅप्स झालं असं म्हणता येणार नाही, कारण काही ठिकाणी स्पोरॅडिक अशा प्रकारचे बंद आणि रास्ता रोको झाले. त्या ठिकाणी अर्ध्या तासात, 15 मिनिटात, 20 मिनिटात पोलिसांनी ते रस्ते रिकामे केलेले आहेत. त्यामुळे लॉ अँड ऑर्डर कोलॅप्स झाली असं म्हणता येणार नाही. हा, काही घटना मात्र अशा घडलेल्या आहेत की ज्या भूषणावं नाहीये आणि अशा प्रकारची अपेक्षा आंदोलकांकडनं नाहीये. आता जर त्याचंही समर्थन होणार असेल तर मात्र मग महाराष्ट्राची संस्कृती कुठे चालली आहे? आपण छत्रपती शिवरायांचं नाव सांगणारे लोक आहोत, आपण छत्रपतींचा इतिहास सांगणारे लोक आहोत आणि छत्रपतींचा इतिहास सांगत असताना अशा प्रकारे जर आपण वागलो तर कुठेतरी आपण त्या ठिकाणी छत्रपतींचा अपमान करतो आहोत का, त्यांच्या संस्कृतीचा अपमान करतो आहोत का, अशा प्रकारचा प्रश्न आहे. आणि म्हणून शेवटी माननीय उच्च न्यायालयाने याचा कॉग्निझन्स घेतलाय. सरकारचा प्रयत्न असतो की सामंजस्याने गोष्टी झाल्या पाहिजेत, त्यामुळे सरकार सामंजस्याची भूमिका घेते. पण एकदा कोर्टाने कडक आदेश दिल्यानंतर मात्र प्रशासन आता ज्या प्रकारची कारवाई केली पाहिजे ती प्रशासनाला करावीच लागेल. साधारण कधीपर्यंत यातून म्हणजे किमान चर्चा मार्ग असं आहे की आजही त्या ठिकाणी विखे पाटील साहेबांनी सांगितलं की तुमचं काही शिष्टमंडळ असेल, चर्चा करणारे लोक असतील, चर्चा करायची कोणाशी? माईकवर चर्चा करा, अशी चर्चा होते का मला सांगा? तरी आम्ही आपलं त्यांच्याकडनं काही आलं तर आम्ही त्याच्यावर प्रयत्न करतो. त्यांनी एक निवेदन दिलंय, त्या निवेदनातनं काय मार्ग निघू शकतो ते आम्ही बघतो. कारण शेवटी सरकारला त्या ठिकाणी कुठली आडमुठेपणाची भूमिका घेता येत नाही. सरकार कधीही कुठला इगो धरत नाही. त्याच्यामुळे त्यातनंही जो काही मार्ग काढता येईल तो काढतोय. जर चर्चेला कोणी समोर आलं तर लवकर येईल. सर, मुंबईत हा विषय केंद्राकडे पण महत्वाचा जाणं गरजेचं आहे. त्या बाबतीत राज्य सरकार कायदे तज्ज्ञांचं नाही हे म्हणणं काल पवार साहेबांनी मांडलेलं आहे. पण कायदे तज्ज्ञांनी हे स्पष्ट सांगितलं आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की हा मुद्दा राज्याच्याच अखत्यारीतला आहे, हा केंद्राच्या अखत्यारीतला नाही. सर, मुंबईत व्यापाऱ्यांकडनं सुद्धा एक पत्र देण्यात आलेलं आहे की कुठेतरी मुंबई स्टँडस्टिल पोझिशनमध्ये येते. या व्यापाऱ्यांना काय आव्हान असेल? मला असं वाटतं की आम्ही बघा पहिल्या दिवशी जो काही लोकांनी धुडगूस घातला त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकानं बंद केली, ते निघून गेले आणि मग लगेच आम्हाला उपाशी ठेवण्याचा प्रयत्न केला वगैरे आरोप लागले. पण ते काही कोणीही त्या व्यापाऱ्यांना सांगितलं नव्हतं. तिथे काही लोकांनी धुडगूस केल्यामुळेच ते व्यापारी निघून गेले होते. म्हणून नंतर आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही दुकानं उघडी ठेवा, आम्ही पोलीस फोर्स ठेवतोय, कुठेही आम्ही काय उधळणार नाही. त्यांनी दुकानं उघडी ठेवली, दुकानं उघडी आहे. सर, या सगळ्या प्रकरणी तुम्ही एकटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोर्टानं जे आदेश दिले त्याबद्दल विचारलं असता कोर्टानं जे निर्देश दिलेले आहेत त्या सगळ्याचं आम्ही पालन करू सरकार म्हणून आमची भूमिका सामंजस्याची होती, चर्चेतनं मार्ग निघावा अशी आमची कायमच विनंती होती आणि त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करत होतो. मात्र आता जर हायकोर्टानं निर्देश दिलेले असतील तर त्या निर्देशांचं पालन प्रशासनाला करावंच लागेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. याशिवाय अजूनही सरकार मनोज जरांगेंशी चर्चा का करत नाहीत हा सवाल जेव्हा मुख्यमंत्र्यांना विचारला त्यावेळेस
चर्चा नेमकी करायची कुणाशी हा प्रश्न आहे, कारण चर्चा ही माईकवर होत नसते. जर चर्चा करायची असेल तर त्यासाठी पुढे यावं लागतं. त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनावर आम्ही विचार करू, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आणि मुंबईच्या रस्त्यांवर जे सुरू आहे, मुंबईच्या रस्त्यांवर मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक जमलेले आहेत, त्या आंदोलकांकडनं ज्या गोष्टी केल्या जातात त्याबद्दल विचारलं असता. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, त्यांचे विचार मानणारा महाराष्ट्र आहे. त्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे जर काही गोष्टी होत असतील, महिलांना त्रास होत असेल, महिला पत्रकारांशी विनयभंगाच्या गोष्टी घडत असतील तर ते महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. आणि या सगळ्याचं जर समर्थन केलं जात असेल तर आपण कुठल्या दिशेनं चाललोय याचा विचार व्हायला हवा. या शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी आंदोलनामध्ये चुकीच्या गोष्टी करणाऱ्या सगळ्यांचेच कान टोचले. आणि पुन्हा एकदा जाऊयात, माझ्या सहकारी ज्योत्सना गंगणे आता आझाद मैदानातून आपल्या सोबत आहेत. ज्योत्सना, कोर्टानं काही वेळापूर्वी हे सांगितलं होतं की आझाद मैदान ही जागा आंदोलनासाठी दिलेली आहे, त्याच्या व्यतिरिक्त कुठेही आंदोलकांनी थांबू नये, 5,000 आंदोलकांनी फक्त आझाद मैदानामध्ये थांबावे. याच्या पुढे जाऊन कोर्ट असं म्हणते की जर आणखीन लोक बाहेरून येत असतील तर त्यांना मुंबईच्या बाहेरच थांबवा. आत्ता आझाद मैदानामध्ये आंदोलक जे आहेत त्यांची संख्या साधारण किती आहे आणि खरंच हे शक्य आहे का मुंबईच्या बाहेरून येणाऱ्या आंदोलकांना थांबवणं, आझाद मैदानामध्ये आंदोलकांना नियंत्रित करणं? कविता अगदी बरोबर आहे. जर आझाद मैदान याबद्दल जर म्हणायला गेलं तर संपूर्ण आझाद मैदान जे आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं मराठा बांधव ज्या आंदोलनामध्ये सामील होण्यासाठी आले होते त्यांच्या संख्येमध्ये जे आहे ते दिवसागणिक भर पडत आहे. आपण बघतो की मनोज जरांगे पाटील या 14 दिवशी उपोषणाला बसलेले आहेत. मात्र आजपासून त्यांनी आमरण उपोषणाची जी आहे ती घोषणा केलेली आहे. पाणी सुद्धा घेणं त्यांनी बंद केलं. स्टेजच्या दुसऱ्या बाजूला जे आहे भजन कीर्तनाचा कार्यक्रम चालू आहे. आणि आपण बघतोय की नियमानुसार जे आहे ते फक्त आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र आता हा 4थ्या दिवशी जे आहे आंदोलनकर्त्यांची संख्या जी आहे ती दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण दक्षिण मुंबईच नव्हे तर आता नवी मुंबईमधून सुद्धा अनेक ट्रक पाण्याचे अन्नधान्य घेऊन येणारे ट्रक जे आहेत ते नवी मुंबईच्या रस्त्यावरून जे आहे ते दक्षिण मुंबईकडे वळत आहेत. त्यामुळे कुठेतरी सार्वजनिक वाहतूक, सार्वजनिक जनसामान्य मुंबईकर जो आहे त्याच्या जनजीवन, दररोज दैनंदिन जीवन जे आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती परिणाम झालेला पाहायला मिळतो. आणि आपण दुसरीकडे बघतोय की मुंबईमध्ये सर्वात मोठा मानला जाणारा गणेश उत्सव आहे. अशामध्ये गणेश भक्त जे सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देत असतात त्या ठिकाणी त्यांना अडचण निर्माण होऊ शकते. कारण मी सांगितलं कविता आपल्याला पण येण्यासाठी किंवा ऑफिसमध्ये पोहोचण्यासाठी गरजेपेक्षा जास्त वेळ लागतो. कारण सार्वजनिक वाहतूक जी आहे ती संपूर्णपणे आता मराठा आंदोलन जे आहे त्याच्यामध्ये म्हणजे यात्रा करत आहेत. मात्र दुसरीकडे आपण बघतोय की आंदोलनाला कोर्टाने नकार दिलेला नाहीये. मात्र काही निरीक्षणं जी आहे ती आंदोलनकर्त्यांना जी आहे ती कोर्टाने विचारलेली आहेत आणि खास करून सरकारला, पोलीस प्रशासनाला आणि मनोज जरांगे पाटील यांच्या वकिलांना सुद्धा विचारलेली आहेत. तर 3 महत्त्वाचे प्रश्न आहेत की आंदोलनामध्ये ज्या नियम अटी शर्तीसह या आंदोलनामध्ये ज्या अटी शर्ती घातल्या गेलेल्या आहेत त्यांचं पालन होताना दिसत नाहीये. खरं तर आझाद मैदानामध्ये सगळ्या आंदोलकांनी असावं, आंदोलकांची संख्या 5,000 इतकी नियंत्रित असावी, आंदोलकांची फक्त 5च वाहनं मुंबईमध्ये यावीत, बाकीच्या वाहनांना मुंबईच्या बाहेर व्यवस्था करून दिली जाईल, अशा सगळ्या अटी घातल्या होत्या. त्या अटींवर हमीपत्र मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं देण्यात आलं होतं. आंदोलक आझाद मैदानाव्यतिरिक्त इथं कुठे जाणार नाहीत, त्यांची व्यवस्था केली जाईल असं सगळं सांगितलं गेलं होतं. प्रत्यक्षात यातलं काहीही पालन होताना दिसत नाहीये. अगदी आझाद मैदानाच्या आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये सध्या प्रचंड मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक हे जमा झालेले आहेत. याचा बऱ्याच मोठ्या प्रमाणात अनेक सर्वसामान्य मुंबईकरांना जे नोकरीसाठी, कामासाठी दक्षिण मुंबईच्या परिसरामध्ये गेलेले आहेत, CSMT स्थानकामध्ये गेलेले आहेत, त्यांना त्रास होतोय. त्यामुळे कोर्टाने या सगळ्याची दखल घेऊन आता आंदोलकांनी आझाद मैदानामध्येच आंदोलन करावे अशा सूचना दिल्या. या सगळ्या संदर्भातले आणखी अपडेट ज्योत्सना तुमच्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आझाद मैदानातली ही अपडेट घेतल्यानंतर